इथे यार बसून मस्त वाटतं एकदम यार. वातावरण भारी बघा पाणी बॅकग्राऊंडला बघा. बॅकग्राऊंडला कसं आहे वातावरण. असं जातोय शनी मंदिरात. त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा पाठी आमच्या साईडला कसं आहे एकदम भारी. काय मग मित्रांनो कशा सगळे जातोय मी आता शनी मंदिरात. बघूया आता पुढे काय होतं. गाड्यांचा आवाज वगैरे माझा आवाज आहे ना. चालत जातो यार खूप उशीर झाला. कामाला पण येऊन कामाला पण बसायचं आहे. खूप उशीर झाला यार. यार आता आलो शनी मंदिराजवळच आलो आहे. त्या आजोबांना विचारलं कुठे आहे मंदिर. त्यांनी सांगितलं एक्झॅक्ट कुठं आहे ते. बघू आता पुढे जाऊन काय होतं. आय थिंक शनी मंदिर एकदम स्ट्रेट आहे वाटतं. एकदम जवळ असणार. चालत आलो देवाच्या दर्शनासाठी. बघूया आता पुढे काय होतं. राम जी की कृपा से जय सिया राम मेरे केसरी. या साईडला वातावरण एकदम भारी आहे यार. बघा ना एकदम शांतता आहे खूप. आमच्यासारखं नाही. आमच्याकडे पण आहे एकदम पण एवढं नाही. एकदम शांत आहे या साईडला. ते भारी वाटते ना. वातावरण पण छान आहे. बघू आता मंदिरात जाऊन. ते मस्त आहे या साईडला एकदम वातावरण. वारा वगैरे खूप सुटला इकडे या. चांगलं वातावरण आहे असं एकदम भारी आहे ना. खूप लांब आलं झालं. चालत आलो मी. गाडी नाही माझ्याकडे पण चालत आले. जवळ तसं एकदम पण लांब. बघू आता पुढे मंदिर भेटतं आहे की नाही. शनी मंदिरात आलं आहे पण मंदिर भेटतं आहे की नाही. बघू आता पुढे काय होतं एक्झॅक्ट. आय थिंक बरोबर रस्त्याने आलो आहे की काय माहीत नाही. मॅप लावून आलो आहे. मॅपवर कधी भरोसा करू नका यार. मॅपला खूप टाईम झाला. मॅपवर खूप वेळा मी चुकलो आहे. खूप वेळा खूप ठिकाणी मंदिरात गेलो तर खूप वेळा चुकलो आहे मॅप. आता बघूया आता बरोबर जातो की नाही. यंदाच्या शनी मंदिरात आलो. चला मग तर आतमध्ये जाऊया. बघूया आतमध्ये कसं आहे मंदिर. आणि आजूबाजूचा परिसर वगैरे खूप भारी आहे मंदिराच्या साईडला. नक्की व्हिजिट करा सगळ्यांनी. चला मग बघूया. आणि मंदिरामध्ये दिव्यासाठी त्यांनी बघा कसं तयार केलं एकदम भारी. वाऱ्यापासून दिव्याचं संरक्षण व्हावं म्हणून. मंदिर छोटं आहे पण भारी आहे. शनिदेवाचं मंदिर आहे यार. ते भारी आहे ना शनिदेवाचं. पहिल्यांदा चालू या साईडला. हा शनी मंदिर आहे इकडे. मस्त आहे ना एकदम. दिसायला पण भारी आहे. काका एकदम मंत्र भाषा बोलतात. हनुमान चालीसा. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महा जगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिले तो आतुर प्रभु चरित्र तुले राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरिती दिखावा विकट रूप धरि लंक जरावा देव रूप धरि असुर सहारे रामचंद्र के का
लाय संजीवन कलगी आहे. हे लोक आलेत आता, लोक येतात आताचे. येत आहेत लोक आताचे. लोकांनी एकदा समजलं ना की येत जातात. कोणतरी मंत्र वगैरे बोलतं एकदम. बघा किती भारी आहे ना. काका मंत्र बोलताय. काकांचा आवाज भारी आहे. मस्त आवाज आहे. ज्ञान गुण सागर जय कपी कपीस लोक उजागर रामदूत दूतांजन पतिधामा इथे यार बसून मस्त वाटतं एकदम यार. वातावरण भारी आहे बघा. पाणी बॅकग्राऊंडला बघा. बॅकग्राऊंडला कसं आहे वातावरण एकदम भारी आहे ना एकदम. या साईडला पण आहे सगळं बसण्यासाठी वगैरे केलं. मंदिर आहे या साईडला. मस्त केलं आहे पण. तुम्ही पण नक्की विजिट करा. मंदिर चांगलं आहे एकदम. कात्रजला आहे कात्रज ओंकार सोसायटी. मस्त मंदिर आहे एकदम. तुम्हाला पण आवडेल. नक्की नक्की विजिट करा या मंदिरामध्ये. कात्रजमध्ये ओंकार सोसायटी. सुट्टी असले तर करा. मला पण आज सुट्टी होती म्हणून मी पण बोललो जाऊन येऊया मंदिरात. आता येत राहीन कधी सॅटर्डेला टाईम भेटला तर नक्की येणार. मस्त आहे पण मंदिर. तुम्हाला पण नक्की आवडेल. माणसं येत आहेत दर्शनासाठी. मगाशी पण खूप सारे गेले लोक. आता संध्याकाळची जास्त गर्दी असणार इथे कारण संध्याकाळी चौथ्या शनिवारला पूजा आरती वगैरे असते. हनुमान चालीसा वगैरे असते चौथ्या शनिवारला. आणि नेहमी संध्याकाळची आम्हाला आरती वगैरे असणार आहे शनिवारची तरी असेलच आरती. येतात माणसं अशी पण नाही पण संध्याकाळची जास्त असणार आहे मला वाटतं. मी पहिल्या मंदिरात गेलो होतो ना तिथे खूप सारी गर्दी होती त्या मंदिरात. ते पण असं छोटं होतं मंदिर पण तिथे एवढं वातावरण वगैरे झाडं वगैरे एवढे खास नव्हते. मी ते झाडं वगैरे चांगले आहेत एकदम. त्या मंदिरामध्ये ना ते मंदिर छोटं होतं पण माणसं वगैरे कमी यायची त्या मंदिरात एकदम. चांगला एरिया पण चांगला आहे इथला यार. मस्त एकदम भारी वाटतं. मित्रांनो तुम्ही पण या शनिदेवाच्या दर्शनासाठी नक्की या. नक्की विजिट करा. शनिदेव चांगले आहेत यार.